थोड्याच वेळामध्ये मनसे नेत्यांची शिवतीर्थवर बैठक होणार आहे। ठाकरे बंधूंमध्ये काल बैठक झाली आणि आज राज ठाकरे त्यांच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत। ठाकरे बंधूंमध्ये काल शिवतीर्थवर पावणे 3 तास बैठक झाली। 2 ठाकरेंमध्ये काल पालिका निवडणुकीच्या वाटाघाटींची पहिली बैठक पार पडली अशी माहिती मिळतेय। दसरा मेळाव्यात ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। निवृत्ती, अगदी थोड्याच वेळामध्ये राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी मनसेच्या नेत्यांची बैठक होणार आहे। कोणकोणते नेते आतापर्यंत पोहोचलेले आहेत, काय माहिती आहे? नक्कीच वृषाली, आपण जर पाहायला गेलं तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्ष जे आहेत ते जोमाने तयारी करतायत आणि त्याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या बैठका आहेत। परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बैठक जी आहे ती आज सर्व नेत्यांची आणि सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। या बैठक पूर्वनियोजित जरी असली तरी देखील गेल्या 2 महिन्यांमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची 4 वेळा ज्या भेटी झालेल्या आहेत या भेटी संदर्भात देखील काय या बैठकीमध्ये चर्चा होते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। कारण की मुंबई महानगरपालिका असेल आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, या निवडणुकांमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येणार हे अजूनपर्यंत त्याच्याबाबत घोषणा झालेली नाही। परंतु दोन्ही नेते जे आहेत ते पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करतायत, नेत्यांसोबत चर्चा करतायत। त्याच्यामुळे आजच्या बैठकीमध्ये नक्की काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। कारण की राज ठाकरे 11 वाजता सर्व पदाधिकाऱ्यांचा आणि नेत्यांची बैठकीला उपस्थित राहणार आहेत। ते स्वतः सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत। आतापर्यंत कोणतेही नेते जे आहेत ते शिवतीर्थवरती पोहोचलेले नाहीत, कारण की राज ठाकरे यांचा एक 10:30चा पूर्वनियोजित कार्यक्रम आहे। त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर 11 वाजता पुन्हा एकदा शिवतीर्थवरती येतील आणि 11 वाजता सर्व नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना जे आहे ते मार्गदर्शन करणार आहेत। कारण की ठाकरेंच्या पक्षातील नेत्यांचं आपण जर म्हणणं पाहिलं किंवा मनसेच्या नेत्यांचं म्हणणं आपण जर पाहिलं तर दोन्ही भाऊ एकत्र आल्यानंतर एक वेगळी ऊर्जा जी आहे ती ऊर्जा निर्माण होते असं सर्वांचं म्हणणं आहे। नक्कीच धन्यवाद निवृत्ती दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।